बसू आज पत्रकार परिषदेचे नेतृत्व करणारे आमचे माजी नगरसेवक जिल्हा प्रमुख जाधव साहेब यांच्या आदेशाने ही पत्रकार परिषद होत आहे। तसेच आमचे या शहराला युवक म्हणून लाभलेले नवनिर्वाचित अध्यक्ष सुभाष जांभोळे साहेब, तसेच आमचे जिल्हा कोषाध्यक्ष सिद्धार्थ रणपिसे साहेब, तसेच आमचे जिल्ह्याचे युवक अध्यक्ष आपले जय जाधव साहेब आणि युवक उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीशजी जाधव साहेब आणि तसेच कल्याण डोंबिवली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून तुकारामजी पवार साहेब ही आवर्जून इथे उपस्थित आहेत या पत्रकार परिषदेला। आपल्याकडे जी भूमिका आंबोरे साहेबांनी मांडली त्या भूमिकेच्या संदर्भात मी बोलणार आहे। आज माणिक उघडेंनी 2-4 दिवसापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली। त्या पत्रकार परिषदेमध्ये कोणाचा तरी बड्डे होता कार्यकर्त्यांचा। ठीक आहे, असो बड्डेच्या दिवशी त्यांनी अपशब्द नाही वापरायला पाहिजे, परंतु त्यांनी जाणून बुजून भांडण करण्याच्या दृष्टिकोनातून हे शब्द वापरले। तो असं बोलला की या शहराला शून्य नेतृत्व अक्कल नसलेलं नेतृत्व असणारा कार्यकर्ता असल्यामुळे आम्हाला भांडणी करता येईल। तर याला जर अक्कल असती तर आठवले साहेबांनी याला पद दिलं असतं ना। आमच्या नेत्यांनी रामदासजी आठवले साहेबांनी जेव्हा वरून आदेश काढला जिल्हा प्रमुखांना की किशोर मगरेंना शहराचं नेतृत्व द्या म्हणून, मग त्यावेळेस देखील माणिक उघडेंनी अंकुश गायकवाड वारून 1 महिना देखील नव्हता झाला आणि त्यावेळेस त्यांनी ती गटबाजी केली। तो वारंवार गटबाजी करणारा माणिक उघडे हा आठवले साहेबांना माहिती आहे, परिचित आहे चांगल्या प्रकारे। हा नेहमी सतत कार्यकर्त्यांमध्ये वाद करणार आणि काही वादांचं रूपांतर भांडणात करणार आणि भांडणं लावून मग मजा करणार आणि त्या मजाचं रूपांतर इतर मित्र पक्षाकडून फंडाच्या स्वरूपात प्राप्त करणार आणि तो मलई खाणार, असं त्याचं हे नेटवर्क चालू आहे। तर ह्या नेटवर्कला जाधव साहेबांनी अनेक वेळा उत्तर दिलंय, परंतु तरी देखील तो थांबत नाही। आता तो शेवटच्या क्षणाला म्हणजे या 1 महिन्यापूर्वी आमच्या युवक अध्यक्षावरती काही जाणून बुजून हल्ला केला, त्याच्याच काही लोकांनी हल्ला केला। त्याचं कारण असं आहे की त्याच्याकडे झोपडपट्टी महासंघाचं पद तो जबरदस्ती लावत होता। आठवले साहेबांनी त्याला अनेक वेळा सूचना केल्या, त्या सूचनेचा मी साक्षीदार आहे आणि त्याला सूचना करून देखील तो जबरदस्ती झोपडपट्टी महासंघ पद लावला आणि त्या झोपडपट्टी महासंघाचं पद त्याला जिल्हाध्यक्षांनी त्याला काढून टाकलं त्या पदावरून। त्याच्यानंतर ते युवक अध्यक्ष जे पद होतं ते युवक अध्यक्ष पद त्याच्याच माणसाकडे होतं, ते देखील काढलं आणि ते काढून चांगल्या कार्यकर्त्यांकडे बांधणी करण्यासाठी बाबा चला आपल्याला पक्ष बांधायचा आहे, आठवले साहेबांची भूमिका आपल्याला पुढे न्यायची, बाबासाहेबांची चळवळ पुढे तरी आपल्याला पुढे न्यायची, या दृष्टिकोनातून कार्यकर्ते बांधणीला जिल्हाध्यक्षांनी पुढाकार घेतला। परंतु हा पुढाकार त्यांनी घातपाताच्या स्वरूपात वापरला। त्यांनी कार्यकर्त्यांच्या अंगावरती गाड्या घालण्याचा प्रयत्न केला आणि स्वतः त्याचं पद गेल्यामुळं तो गांगरलाय आणि गांगरला असल्यामुळे तो काही बकबक करतो, शून्य नेतृत्व बोलतो, कधी कार्यकर्तेच काम नाही करत बोलतो, कधी कोणाला काही बोलतो, अपशब्द बोलतो। असा कार्यकर्ता नसावा। जर त्यांनी इथून पुढे आमच्या नादाला लागण्याचा जर प्रयत्न केला तर माणिक उघडे हे नाव डोंबिवलीत नसणार, हे नाव नसणार आहे। त्याला आमचं आव्हान आहे, कारण त्यांनी माझ्याशी लढलाय। माझं स्पष्ट मत आहे की त्यांनी रिपब्लिकन पक्षामध्ये तो नाहीये। जिल्हा अध्यक्षांनी त्याला अनेक वेळा सांगितलं तू पक्षामध्ये काम करत नाही, तू पक्षामध्ये भेदभाव निर्माण करतो। गेल्या इलेक्शनला साहेबांचा आदेश आला, आठवले साहेबांचा आदेश आला की माणिकला घेऊन काम करा सगळ्यांनी, वाद नको विवाद नको। जिल्हाध्यक्षांनी मला न विचारता त्याला बोलवलं, त्याला बोलवून मिटिंगी केल्या याच कार्यालयात आणि त्या मिटिंगमध्ये पण तो तेच बोलतो की मला शहर अध्यक्ष, म्हणजे तुला शहर अध्यक्ष व्हायचं याचा अर्थ तू काही बोलशील, वरच्या नेत्यांना मान्यता पाहिजे ना। जे पक्षप्रमुख आहेत आमचे नेते सर्वस्वी रामदासजी आठवले साहेब, त्यांना मान्य पाहिजे, जिल्हा प्रमुखांना मान्य पाहिजे, जिल्ह्याच्या कमिटीला मान्य पाहिजे, या सगळ्या ठराव होतो ना। असं मनाने कुठलंही पद कोणी पूर्ण लावू शकत नाही। आतापर्यंत त्यांनी अनेक वर्ष हे पद जबरदस्ती लावून पैसे कमवले, पैसे कमवून त्यांनी कार्यकर्त्यांना उपाशी पोटी मारलंय आणि उपाशी पोटी मारल्यामुळे मी त्याच्यापासून कमीत कमी 17 ते 18 वर्षापासून दूर झालो। ह्याच कारणामुळे मी त्याला संगत सोडून दिली। माझी संगत त्याच्यावर कुठल्याही पत्रकारांनी मला विचारावं, मी कधी त्याच्याबरोबर दिसत नाही आणि या अफजल खानला अनेक पत्रकारांना माहिती आहे, तर ते मला काही सांगायची गरजच नाही। परंतु त्यांनी जे वाक्य वापरलं
त्या वाक्याचं मी उत्तर त्याला प्रत्युत्तर देतोय की त्याने असं वाक्य परत जर वापरलं तर त्याला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील.